हा पारोल ते भिवंडी रस्ता आहे बरोबर. हो. तिथे तुम्ही रस्ता तर रेडी केलेला आहे, तिथे भर धाव वेगाने गाड्या जात आहेत बरोबर. बरोबर. तिथे तुम्ही स्पीड ब्रेकर गतिरोधक काहीच बांधलेलं नाही. काही ठिकाणी आहेत तिथं, काही ठिकाणी आहेत कॉन्क्रीटचे बनवले. एक मिनिट सांग, एक मिनिट थांबा. आमचे गावकरीच तिथे पण तुला कुठे दिसले स्पीड ब्रेकर? क्लिअरला आहे. किल्लेर एकच ठिकाणी आहे, दुसरा कुठेच नाहीये. ऐका ना, ते काय आहे ते आता ते कम्प्लीट झाल्यानंतर ते त्यांच्या प्रोग्राममध्ये ऐका, आम्ही सगळं गावाकडे जे आले आमच्याकडे सगळं आम्ही तसंच बोललो, भाई तुम्ही एक काम करा, तुमच्या ग्रामपंचायतला आम्हाला लिहून द्या, आम्ही लावून देतो स्पीड ब्रेकर. ते विषय नाही. आम्ही महेंद्र समोसा आहे, त्यांनी पण मला काल सांगितलं की ते तुमचं नाव घेऊन ते म्हणले होते, तर मी म्हटलं काय हरकत नाही, आमच्या स्पीड आणलंय तुम्ही लावून घ्या. पण ते कधी जेव्हा हानी होणार तेव्हा का? एखादी हानी झाली तर त्याला सर्वस्व जिम्मेदारी कोण घेणार त्याची? मला ते सांगायचं. नाही ऐका, ते विषय ते तुम्हाला मी समजवतो, ते आमचे कॉन्ट्रॅक्ट ते झाल्यानंतर ते लावू शकतो. असं नाही की आता तुम्हाला एक एक्झाम्पल ते लगेच लावून देऊ. तुम्ही आता तुमचा रोड झाल्यानंतर सांगा ना. आता इथे एक छोटी मुलगी बघा, आता लेटेस्ट दाखवतो तुम्हाला. एक लेटेस्ट दिसते तुम्हाला, एक छोटी मुलगी, तिला रोड क्रॉस करायचा आहे. आता बघा, त्याला आता सुद्धा केलं आम्ही होतो म्हणून, पण तुम्हाला गाड्यांचा वेग पण दिसत आहे का? छोटी मुलीची भेटली चांगली गोष्ट आणि रस्ता क्रॉस केला, परत ती दुकानात गेली. आता तुम्ही इकडून बघा, आता यांची गती आहे सोय नाही, ते पाच आता बघा, आता हे बघा, हे बघा. आम्हाला पण चालताना गावा वाटतंय असा सीन झालाय. नाही काय नाही. ऐका ऐका ना, मी तुम्हाला क्लिअर बोलतो, जर कुठं तर पाहिजेत ना आम्हाला सांगून आम्ही लावून देतो. ते विषय आमच्या आहे. ते तुम्हाला सांगितलं होतं ना, आता तुम्हाला एक महिन्यापासून आम्ही रिक्वेस्ट करतोय का आम्हाला गतिरोधक. आता हे वाचा तुम्ही किती. आता काल पण आम्ही कंपनीमध्ये येऊन गेलो. हे वाचा तुम्ही, तुम्हाला याच्यात सगळे गावांची मेन्शन केलेले आहे. चालेल. हो, हे वाचा तुम्ही. ठीक आहे, ते लावून हे देतो झालंय. गावातलं. पण हे कधीपर्यंत होईल असा? ते तुम्हाला 3 दिवसामध्ये होऊन जाईल कम्प्लीट. पण कुठले टाकणार? डांबरी टाका तुम्ही. असे टाकू नका की ते रबराचे सांगतील तुम्ही टाकतील, ते आता तुमचे लाटलून जातील, तर राहणार नाही.